बनावट कागदपत्रांद्वारे जिल्हा परिषदेच्या शाळेची विक्री झाल्याचा प्रकार येवल्यात घडलाय। मंत्री छगन भुजबळ यांनीही या प्रकरणाची दखल घेतली आहे आणि जिल्हाधिकारी प्रांताधिकाऱ्यांना नोंद रद्द करण्याचे आदेश दिले। अहिल्यानगरमध्ये केंद्र सरकार विरोधात मोर्चा काढण्यात आला। कामगार विरोधी धोरणांच्या निषेधात कामगार संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली। भांडवलशाही धोरण रद्द करण्याची मागणी संघटनांकडून करण्यात आली आहे। नांदेडच्या राष्ट्रीय महामार्गावर भुयारी मार्गाच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीने आंदोलन केले। विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी धोकादायक रस्ता ओलांडावा लागत असल्याने भुयारी मार्गाची मागणी केली जाते आहे। धुळे जिल्ह्यातील चिमठाणे गावात एसटी बसने एका वृद्ध महिलेला धडक दिल्याची घटना घडली आहे। अपघाताची घटना घडताच लगेचच वृद्ध महिलेला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेलं गेलं, मात्र डॉक्टरांनी वृद्धीला मृत घोषित केलं। पुण्यातील संगमवाडी येथे धावती रिक्षा अचानक पलटी झाल्याची घटना घडली आहे। रिक्षा चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झालाय, पण सुदैवाने या अपघातात कुणीही जखमी झालं नाहीये। ही संपूर्ण घटना एका दुचाकीस्वाराच्या कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे। जालन्यात ठिबक सिंचनच्या कंपनीला अचानक आग लागल्याची घटना घडली। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। दरम्यान या आगीत प्लास्टिक साहित्यासह कंपनीतील महत्त्वाचं साहित्य जळून खाक झालंय। कराडमधील उंडाळे येथे 3 पैकी एका बिबट्याला जेरबंद करण्यात आले। जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाईंनी वनविभागाचा चांगला समाचार घेतल्यानंतर वनविभागाने पिंजरे वाढवले आणि बिबट्याला जेरबंद करण्याची मोहीम गतिमान केली आहे। वनविभागाच्या कामावर स्थानिक नाराज असून आतापर्यंत 4 ते 5 जण बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाले। महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समितीतर्फे विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषद येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले। यावेळी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे। वर्ध्यात संयुक्त कामगार कृती समिती संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले। कामगारांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन केलंय, तर मोर्चात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतलाय। जुना आरटीओ कार्यालय परिसरातील गौतम नगर येथे शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली आहे। आगीमुळे अरुण गायकवाड किरकोळरित्या भाजले गेले। अग्निशमन दलाला आग आटोक्यात आणण्यात यश आलंय। रायगडमध्ये संयुक्त कृती समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले। 4 कामगार संहिता रद्द करा, सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करा, अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं। वाशिमच्या अमानवाडी येथे 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला 21 वर्षीय तरुणानं फूस लावून पळून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून मुलीच्या नातेवाईकांनी जवळका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। पोलिसांकडून मुलगी आणि संबंधित तरुणाचा शोध सुरू आहे। अकोला जिल्ह्यातील आडगाव बुजरुगा गावात एका घराला भीषण आग लागल्याची घटना घडली। आगीत 3 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे। घरात पेट्रोलचा साठा साठवून ठेवला होता, त्यामुळे स्फोट झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे। हिंगोलीच्या वसमत येथे सालाना जोड मेला चौकी हा एक अत्यंत महत्त्वाचा धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आहे। या मेळाव्यात पारंपरिक पद्धतीनुसार विविध कार्यक्रम, धार्मिक विधी आणि भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळते। या सोहळ्यात परिसरातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात। तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना वैश्य व्यवसाय करणाऱ्या महिलांचा त्रास होत असल्याने महिला नगरसेविका आक्रमक झाल्या। पोलीस विभागाला नगरसेविका प्रियंका गंगणे यांनी निवेदन दिलंय। वैश्य व्यवसाय बंद झाला नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशाराही दिला आहे। धुळे जिल्ह्यातील शिरपूर वाघाडी मार्गावर भीषण अपघात झालाय। ट्रॅक्टरवर ठेवलेले पाईप रिक्षात घुसले। कुठलेही नियम न पाळता बोरवेल पाईपची वाहतूक सुरू असून अशा चालकांवर वाहतूक पोलीस कारवाई का करत नाही असा सवाल उपस्थित केला जातोय। परभणीतील जिंतूरजवळ भाविकांच्या गाडीचा अपघात झालाय। अपघातात 4 तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी आहे। नांदेडमध्ये शेतकऱ्यावर हल्ला करणाऱ्या अस्वलाला पकडण्यात वन विभागाला यश आलंय। या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता, तर अन्य 6 जण जखमी झाले होते। घटनेचं गांभीर्य लक्षात घेत वन विभागाने सापळा रचून धुमाकूळ घालणाऱ्या या अस्वलाला पकडलंय। गुहागरमध्ये क्रिकेटच्या वादावरून झालेल्या हल्ल्यातील आरोपींना अटक न झाल्याने आईचा संताप अनावर झाला। मारेकऱ्याला अद्याप अटक का केली नाही असा सवाल संतप्त आईने उपस्थित केलाय। मारहाण करणाऱ्यांना अटक न झाल्यास पोलिसांच्या विरोधात न्यायालयात जाण्याचा आईने पोलिसांना इशारा दिला। भंडारा येथे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली कामगार आणि शेतकरी प्रश्नांवर तीव्र निषेध मोर्चा काढण्यात आलाय। केंद्र आणि राज्य सरकारने लागू केलेल्या
श्रमसंहितेमुळे 100 वर्षांच्या लढ्यातून मिळालेले कामगार कायदे हिरावले गेल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय। किमान वेतनापेक्षा कमी मजुरी, महिनोमहिने थकीत पगार आणि असुरक्षित रोजगारामुळे श्रमिकांचं जीवन असह्य झाल्याचं त्यांनी सांगितलंय। शिर्डीतल्या पुणतांबा गावात शेतकऱ्यांनी निषेध आंदोलन केलंय। भारत अमेरिका व्यापारी करारामुळे शेतकरी चिंतेत आहे। सरकारनं शेतकरी हिताचा करार करावा अशी मागणी पुणतांबामधील शेतकऱ्यांनी केली आहे। सातारा जिल्ह्यात अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन करत शासनाचं लक्ष वेधलंय। अखिल भारतीय अंगणवाडी फेडरेशनच्या आवाहनानुसार राज्यव्यापी एकदिवसीय संपाला साताऱ्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। छत्रपती संभाजीनगरच्या दामिनी पथकानं धाड टाकत बालविवाह रोखलाय। दामिनी पथकानं दोन्ही कुटुंबांचे समुपदेशन करून त्यांना कडक समज दिली आहे। 10वीत शिकणाऱ्या मुलीला आता बालविवाहाच्या बेडीतून मुक्त करून पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणलं जाणार आहे। अमरावती जिल्ह्यातील कुर्हा तिवसा मार्गावर मालवाहतूक ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला। या अपघातात दुचाकीवर असलेल्या वाढोणा येथील सरपंच प्रशांत हुडे जागीच मृत्यू झालाय। प्रशांत हुडे यांच्या अपघाती मृत्यूनं परिसरात शोककळा पसरली आहे।